पाळी झाली गाडीवर. दुसरं तर काही नाही. 4 जे दोरे आहेत. काही फुलं त्यांनी तोडले होते आणि काही 3 फुलं होते वर. अलीकडून काही हात पुरे ना. या सकाळपासून थोडा पाऊस चालू आहे. खूप नाही पण थोडा आहे. अगदी असं भुरभुर. तर आता मी पहिले पूजा करून घेते. जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. यांची पूजा झाली होती सकाळी, पण 3 फुलं खूप छान दिसत होते झाडाला, तर ते अनावश्यक वाटले देवाला व्हायला. तशी झाडाला ठेवून ते उद्यापर्यंत काही टिकत नाही. आणि आता पावसाळा खूप नाही पाऊस पडला इकडे, पण तरी पण झाडाचे जे रंग आहे तो पूर्ण चेंज झाला. त्याच्यानंतर फुलं पण चांगले येऊन राहिले. नाही तर उन्हाळ्यामध्ये पूर्ण सुकलेले फुलं असायचे, आता छान येऊन राहिले. तर आणखी समोरच्या ताईने गुलाबाची कलम छाटली. त्यांनी गुलाबाचं झाड, माझ्याकडे होता गावरान गुलाब, पण या बांधकामामध्ये सगळे झाडं गेले, तर तो लावायचा आहे. त्यांनी कलम आणून टाकले बाहेर. तर त्याला थोडा वेळ होता. त्याच्या अगोदर स्वयंपाक वगैरे करून घेतले. मी जे शिल्लकचे कामं आहे ते सकाळी नाही करत. सकाळचे मग ते जर कामं केले की सकाळच्या कामांना जे घरातले कामं आहे त्याला खूप उशीर होतो. त्याच्यामुळे मी अगोदर घरातले सगळे कामं करून घेत असते. त्याच्यानंतर मग शिल्लकच्या कामांना सुरुवात होते. कालची पथरणी पण अर्धवट आहे. म्हणजे पूर्ण झाली ती, पण शिवायची बाकी आहे. शिवायला वेळ लागतो. काल बराच उशीर झाला होता आणि ते जर करत बसले असते मग स्वयंपाक आणि ते सगळं. त्याच्यानंतर ते शाळेतून आल्यानंतर चहा पाणी, ते चहा आणि घेत पण दूध वगैरे करून, तर त्याच्यामध्येही वेळ जातो. आणि रुटीनचा व्हिडिओ टाकणार आहे मी इथून पुढे. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काही करणार आहे मी ते टाकणार आहे. आज अर्धा व्हिडिओ, उद्या अर्धा व्हिडिओ, तर तसं नाही होणार. पथरणीचा स्पेशल व्हिडिओ पण करू शकत होते मी, कारण तो खूप मोठा झाला असता, तर स्पेशलच करावा लागला असता. पण ते रुटीनचा व्हिडिओ मग कुठेतरी राहून जातो. सकाळी आपण चांगलं शूट केलेलं असतं, नुसतं ते पथरणे टाकले की मग ते जे टाकायचं असलं ते राहून जातं सगळं. बारीक सारीक बरंच असतं घरामध्ये. आणि रुटीनचे व्हिडिओ माझे बऱ्याच ताईंना खूप आवडतात. त्याच्यामुळे आता असं ठरवलेलं आहे की रोज, म्हणजे असं एकही दिवस चुकणार नाही. आणि एक 4-1 वाजता आपला व्हिडिओ येऊन जाईल. रोज 4 वाजता व्हिडिओ येणार आहे इथून पुढे आता. तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काही आहे ते सगळं शूट करणार मी. म्हणजे नवीनच असणार आहे. हे काही घरातले कामं घरातलंच नाही सगळं असणार. घरातलंच असणार आहे, पण काहीतरी नवीन, म्हणजे शिकण्यासारखं पण असणार आहे. आणि थोडंसं आता एखाद्या वेळेस बाहेर वगैरे गेले की ते पण. तर रोज जो आहे व्हिडिओ रोजचा शूट होणार आहे. आणि पाऊस नाही पडला, काहीतरी काम चालू विषय आहे. अगोदर आता पूजा करून घेते आणि स्वयंपाक तर झाला, पूजा झाल्यानंतर मग कपडे वगैरे झाले की बाकीच्या कामांना सुरुवात होऊन जाते. तर पहिले ते झाडं लावेन आणि त्याच्यानंतर मग पथरणी शिवायची बाकी आहे. तिलाही बराच वेळ लागणार आहे. एका दमात तर शिवणं शक्य नाही तिला, कारण माझा हाताचाही प्रॉब्लेम आहे. माझी थोडी इथे मानही होते, तर त्याच्यामुळे एकाच याच्यात नाही शिवणार मी, तर थोडी शिवणार आहे. फक्त शिवायची कशी ते दाखवून देईल आणि त्याच्यानंतर मग जसं जमेल तसं शिवणार आहे. हे असे डोळे पाहिजे, असा डोळा पाहिजे. भरपूर डोळे असले तेव्हाच ती काडी जगते. 10-15 काड्या लावून दिल्या की त्यातली 1 गांधी 2 तर जगते. खूप मोठा गुलाब होता हा पहिले, म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल तुम्ही, पण तो गेला बांधकामाला. आता ही कडी खूप मोठी आहे, जाड आहे. ही कडी खूप जाड आहे, दिसत असेल, पण हिला एकही डोळा नाही, पूर्ण काटेच आहे. इथे एक आहे फक्त. पण आता
जी बाजू अशी शिवलेली नव्हती ती शिवून घेतली. आता 4 बोटाचं अंतर ठेवून या पद्धतीने थोडी बारीक जाड जशी टिप करायची ही शिलाई त्या पद्धतीने करू शकतो आपण. तर मी आता हे करून घेते. असं छान असा आकार आला पाहिजे. ही अशी एकदम सरळ. त्याच्यानंतर तिकडे गेल्यानंतर त्यालाच असं गोल घ्यायचं, परत असं गोल आणायचं आणि परत असं करत करत बरोबर असा आकार येतो छानसा. बऱ्याच पत्तरने अशा जवळ धाग्याचे असतात अगदी. ते नाही आवडत मला असे लांब धागाच आवडतो. वर पण शिवलेले आहे मी बऱ्याच, तर असे लांब धाग्याचेच आहे. आता हा लांब धागा घेताना जी सुई आहे ती इथून टाकल्यानंतर अशी तिरपी टाकायची. त्याच्यानंतर खालच्या साईडनं काढून बरोबर ती पण तिरपी आणायची. मग बरोबर असा हे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर बरोबर येऊन जातं. तिरपी सुई टाकायची केव्हा पण. ती गाठ कशाला मारली धागा दुसराच म्हटलं ना, असा धागा पाहिजे. कतरणी शिवायचं म्हटलं की देतात ते. आता ही पहिली जी शिलाई आहे ती पूर्ण सारखी घेऊन घेतल्यानंतर 4 जे दोरे आहेत 1 2 3 4 दोरे असे सारखे इथून सुरुवात करायची. त्याच्यानंतर हे समोर जाऊ द्यायचे. 4 पण समोर गेल्यानंतर बरोबर इथून पण तसेच 4 पण समोर जाऊ द्यायचे. त्याच्याशिवाय ती डिझाईन कंप्लीट होत नाही. इथे समजा आता हा दोरा कमी पडायला लागला, इथं दुसरा दोरा बांधून सरळ समोरच जाऊ द्यायचं. आता हे जे आहे हे पूर्ण हे 4 परत असे जातील, परत असे येतील, परत असे येतील. असं करत करत बरोबर तो मधातला जो चौकोन आहे तो तयार होतो. तर याला खूप वेळ लागतो शिवायला. आणि बऱ्याच भागामध्ये आमच्या इकडे पण काही ठिकाणी शेजारी आहे पत्तरने शिवलेल्या, तर त्यांनी खूप शेजारी धागे घेतात त्या. पण आमच्या तिकडे म्हणजे आई शिवायची जुनी, तर असे लांबच धाग्याचे आहे. आणि माझ्या ज्या आहेत अगोदरच्या त्या पण अशाच आहे. आणि मला अशाच आवडतात थोडे लांब धाग्याच्या. तर हा लांब धागा घेताना सुई थोडीशी तिरपी टाकावी लागते. तिरपी टाकली की बरोबर सारखे धागे येऊन जातात. आणि ही खूप मोठी आहे त्याच्यामुळे याला, नाहीतर इतक्या टायमात एक सिंगलवाली जर असते तर झालीसुद्धा असतील. मध्ये कामं पण येतात. मध्ये काही चहा पाणी पण होतो. त्याच्यानंतर फोन पण आला होता. दोन फोन तर झाले आहे ना. आणि ते पण बोलल्या जातात बसू पण पाठ आणि कंबर पण दुखते माझी. त्याच्यामुळे मग काही शिवलं. त्याच्यानंतर थोडा वेळ बसले आणि जसं शक्य होईल तसं शिवायचं. आता ही जमा करून ठेवली तरीही चालते. म्हणजे आता 3:30 पावणे 4 वाजत आले. 4 एक वाजेपर्यंत हे शिवणार आहे मी. आणि त्याच्यानंतर जमा करून ठेवणार. परत संध्याकाळी पाहिजे मग शिवता येतं. तर या पत्तरणीचा एक किस्सा सांगते मी तुम्हाला. मी 10वीमध्ये असेल समजा. मी जे बाबाचं सध्या घर आहे त्याच्यात राहायला गेलो होतो. तसं तर समजा माहेरी मी 8वीमध्ये असताना गेले, कारण बाबाची बदली तिकडे झालेली होती. त्याच्यामुळे मग आणि शेती जी आहे आजोबांनी समजा वाटून दिली होती, अगोदरच दिली होती. पण मग शेती पण होती न बाबाची बदली पण गावाच्या जवळच होती. त्याच्यामुळे मग आम्ही गावीच गेलो राहायला. तर आणि जे वाट्यावर घर आलेलं होतं, हिस्से वाटे खूप उशिरा झाले बाबांचे. तर ते जे घर आलेलं होतं तिथं मग बांधकाम करायला 1-1.5 वर्ष लागलंच. तर आम्ही मामाच्या जागेमध्ये राहिलो. माझे मामा पण तिथेच आहे. आणि मग आम्ही गेलो राहायला जे सध्या घर आहे बाबाचं तिथे. आणि समोरच एक असं म्हणजे ते एक असं आहे की सगळे समाज आहे तिथे. तर समोर आहे तर त्यांना आम्ही आत्या म्हणायचो. नातेवाईक वगैरे काही नाही, पण आहे असे प्रेमाचे संबंध आहेत. आणि अजूनही आहे. म्हणजे खूप शेजारी वगैरे जे आहेत सगळे चांगले आहे बाबांचे. तर त्या आत्या आहेत तर त्या शिवायच्या ह्या पत्तरण्या. आणि आईकडच्या पण काकूकडच्या पण त्यांच्याकडे असायच्या. आणि
त्या शिवायला यायच्या आमच्या अंगणामध्ये आल्यानंतर त्या अशा टाकायच्या शिवायच्या. मग त्यांना त्या शिवायला लागल्या की मग मी पण त्यांना शिवू लागायचे. मग त्या कशा करायच्या काय करायच्या असं करता करता मी शिकली ती. जास्त वेळ काही आता हे शिकायला काही जास्त वेळ लागत नाही, पण तेव्हा मी 10वीतच होते. तर मी शिकली. त्याच्यानंतर मग घरच्या ज्या पथरण्या आहे त्या आम्ही घरी शिवल्या. तर त्या अजूनही मला म्हणतात बऱ्याच वेळा विषयनिंगला असं म्हणतात की माझंही ना नुकसान केलं. म्हणजे माझी आई ह्या आता शिवणं जरी नसल्या दरवर्षी तरी त्याला नवीन कपडा जोडायचा असला की देतात शिवायला द्यायच्या. पण मी शिकल्यानंतर मग आम्ही घरी शिवायला लागलो. तर त्या बऱ्याच वेळा म्हणल्या. आणि आता नाही म्हणत एवढ्यात, कारण आता तेही शिकत नाही म्हणजे शिवत नाही. बरेच वय झालेलं आहे त्यांचंसुद्धा. तर ही पथरणी मी त्यांच्याकडून शिकलेली आहे. पथरणी शिवायला लागला मग बरं आहेत. मी 2-4 शिवलेले आहे. आता काही याचं एवढं कामही पडत नाही, कोणी शिवतही नाही. पण आता मला इथे असं थोडंसं म्हटलं टाकायसाठी बेडसेटही होते आणि कपडेही भरपूर जमा झालेले होते म्हणून मी शिवायला काढले. नाही तर शिवून कोणी काही वापरत नाही, पण शिवून ठेवायची हिवाळ्यामध्ये कामात येईल. किंवा मग असं नवीन टाकतो आपण काही दिवस नंतर ते जाणारच आहे वर. पण कोणी आलं वगैरे त्याच्यानंतर थोडंसं हिवाळ्यामध्ये थंडीसाठी पण चांगली आहे अंगावर घ्यायसाठी. ब्लँकेटपेक्षा पण या ना गरमी चांगली येते हिवाळ्यामध्ये. पण आता कोणी घेत नाही, पडलेल्याच असतात. तर आता ही पहिले पाहिजे किती शिवणं होती त्याच्यानंतर थोडंसं काय होतं ते पाहू. हे असे 4 धागे. हा पुढे घ्यायचा. आता हा संपला, याला बांधला की दुसरा समोर चालतो. तर हा असा समोर जाऊ द्यायचा पहिले तिथपर्यंत शेवटपर्यंत. त्याच्यानंतर हा घ्यायचा आणि असे ठेवले दोरे की बरोबर गुंताई होत नाही आणि समोर चालत जातात. म्हणजे जास्त जागा पण बदलायची गरज पडत नाही. हे 1 राऊंड व्हायला लागला आता जवळपास. तर ही आता बऱ्यापैकी शिवणं झाली, काही राहिली अजून. तर आता सध्या काही शिवत नाही, कारण आता पावणे. तर आता वाजले 4:45 आणि मी दुपारचे कोणतेही असे शिल्लकचे कामं करायचे असले की 12 ते 4, 4:30 वाजेपर्यंत समजा सकाळचे कामं आटोपल्यानंतर मग सुरुवात करते. थोडाफार उशीर होतो मागे पुढे, पण संध्याकाळी 4, 4:30 वाजेपर्यंत, जास्तीत जास्त 5 वाजेपर्यंत. बाकी त्याच्यावर नाही करत, कारण हे जर करत बसलं तर मग संध्याकाळच्या कामांना सगळ्या कामांना उशीर होऊन जातो. तर झाडून काढणं त्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारी लगेच होऊन जाते. तर त्याच्यामुळे आता हे जे आहे हे बऱ्यापैकी झालेलं आहे. आता काही जास्त नाही राहिलं, समजा 2-3 चक्कर होतील, जास्त नाही होणार. तर हे आता जमा करून ठेवून देते. आता जमाही केलं तर एवढं काही प्रॉब्लेम नाही आहेत त्याला, म्हणजे आतले जे कपडे आहेत ते जमा नाही होत. तर हे काल जसं रात्री जमा करून ठेवलेलं तसंच जमा करून ठेवून देते. आणि त्याच्यानंतर रात्री जर शिवणं झालं तर रात्री शिवीन, किंवा मग उद्या परत आहेच थोडंसं. थोडंसं मार्केटमध्ये जायचं. कशासाठी? झाडं आणायची. कुठून? थोडासा म्हणजे हे इथं जर गावरान गुलाब असले तर आणायचे, मोगऱ्याचे कलम असले तर आहे वाटतं आलेलं. हां, रिचीचं जीवर येतं बाहेर जातं. त्याची जेलच होतं. मोगरा इथे लावून इकडे लावून जास्वंद लावला खाली. तो काय मी त्याच्यासाठी तयारी नाही केली. साडी जी आहे सकाळची तीच घातली, तीच आहे, मी बदलली नाही. कारण मला झाडं आणायचं म्हटलं ती खाली माती लागते, त्याच्यामुळे साडी नाही चेंज केली. बाय. रिची घरी आहे. आणि वांग्याच्या झाडाला आता वांगे लागायला लागले छोटे छोटे. हे फुल कोंबलून हे झालं. आळी आहेच वाटतं कुठंतरी याच्यावर, अजून लय शोधली पण ती दिसूनच नाही राहिली. ह्याच्यावर ना काहीतरी औषध मारणं लागतं. हे असं ते काय म्हणतात ते, आपल्या घरी होतं ना काय मवा का काय म्हणतात, हे बारीक ते बारीक. आहे का बाटली? हो, ते पण मारणं लागणार आहे. हे किडे पानं खाऊन राहिले हे बाई असं. हां, हे लावला गुलाब पण काय माहीत जगतं का नाही सकाळी.
हे आणले होते मागच्या वेळेस आम्ही. ठीक आहे का पानाचं? पानाचा वेल घ्यायचं. हे हे काय मोगरा. गावरान गुलाब आहे का? काश्मीरी गुलाब नाही, गावरान पाहिजे आम्हाला. गावरान नाही येत. हे आणलं होतं मागच्या वेळेस. हे ते सगळेच आणले होते. ते जगत नाही. हा पुढचा येतो मोहनजोळ आहे. कलम नाही ना जगून राहिली. पहिले गावरान होते आमच्याकडे 3-4. ते गेले ना, आता कलम नाही लागून राहिले. मोगरे घेतलं. सिंगल पाकळीवाला आहे. तुळशी पाय किती. झाडं नाही कोणतेच नाही. काही नाही आणलं, नुसतं गेलो ना आलो. चला चला. आम्ही मार्केटमध्ये गेलो, झाडं आणायचे होते. मला आणायचे होते गावरान गुलाब पाहिले तर ते म्हणत गावरान गुलाबच नाही विकायला, कारण गावरान गुलाबाचं ते नर्सरीमध्येच तयार करत नाही. त्याच्यानंतर गेलो मार्केटमध्ये, गावात गेल्यानंतर मला आणायचे होते मिक्सरचे भांडे. पण ज्या दुकानातून आम्ही भांडे खरेदी करतो, असे स्टीलचे वगैरे असं भांड्याचं स्पेशल दुकान ओळखीचं असतं. तसे गावात बरेच दुकान आहे, पण जे ओळखीचं आहे ते दुकान होतं बंद. त्याच्यामुळे घरी आलो. काहीच, नुसतं गेलो आलो. पाळी झाली गाडीवर. दुसरं तर काही नाही. आणि श्रेयाला जे पाहिजे होतं ते पण तिला पण नाही भेटलं. समोसे आणायचे म्हणजे आजचा दिवसच कसा निघला श्रेया. मार्केटमध्ये गेल्यानंतर आम्हाला झाडं आणायचे होते, झाडं नाही आणले. भांडे आणायचे होते मिक्सरचे, ते पण दुकानच बंद होतं. श्रेयाला घ्यायचे होते समोसे. आमचं म्हणजे असं आहे की ज्या दुकानातून नेहमी आणतो त्याच दुकानातून, तर जे समोसे आणायचे होते श्रेयाला, त्या दुकानात समोसेच तयार नव्हते. तिचंही राहिलं. तर या पद्धतीने पूर्ण दिवसाचा व्हिडिओ आज पण कंप्लीट झाला. कसा वाटला कमेंटमध्ये नका सांगू. लाईक करा आणि शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू परत. धन्यवाद.